जीवनामध्ये किती संकट आले तरी हार मानू नका. स्वामी समर्थांचा प्रेरणादायी संदेश नक्की बघा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा हा व्हिडिओ फक्त ऐकण्यासाठी नाही तर मनापासून अनुभवण्यासाठी आहे. जर तुमच्या मनात सध्या चिंता असेल, जर पैशामुळे झोप उडाली असेल, जर आपल्या माणसांनी साथ सोडली असेल, जर खूप प्रयत्न करूनही यश मिळत नसेल, किंवा कधी मनात आता पुढे काय असा प्रश्न येत असेल, तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की बघा. जीवनात अशा एकही माणूस नाही ज्याला कधीच दुःख आले नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या स्वरूपात संकटे येतात. कोणाला पैशाची चिंता असते, कोणाला आरोग्याची, कोणाला नात्यांची, तर कोणाला भविष्याची चिंता असते. काही लोक बाहेरून हसत असतात, पण त्यांच्या मनात किती वेदना असतात हे फक्त त्यांनाच माहीत असते. अनेक वेळा आपण स्वतःला विचारतो, की मी एवढे कष्ट करतो तरी माझाच आयुष्यात एवढ्या अडचणी का? मी रोज देवाचे नाव घेतो तरी माझ्यावर संकटे का येतात? हे प्रश्न स्वाभाविक आहे. पण स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट सांगते. श्रद्धा आणि प्रयत्न यांची साथ कधीही सोडू नका. फक्त चमत्काराची वाट पाहत बसणे नव्हे, तर प्रामाणिकपणे आपले कर्तव्य करत राहणेही तितकेच आवश्यक आहे. स्वामी भक्तांनो, जेव्हा रात्र खूप काळोखी असते तेव्हा सूर्योदय जवळ आलेला असतो. त्याचप्रमाणे जीवनात जेव्हा सर्व काही संपल्यासारखे वाटते तेव्हा ही नवीन सुरुवातीची शक्यता असते. म्हणून कोणत्याही एका कठीण प्रसंगावरून संपूर्ण आयुष्याचा निर्णय घेऊ नका. लक्षात ठेवा, आजचे अपयश म्हणजे उद्याचे यश अशक्य आहे असा अर्थ होत नाही. जीवनात पडणे चुकीचे नाही, पण पडून पुन्हा उभे न राहणे ही खरी हार असते. स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा, पण स्वतःवरही विश्वास ठेवा. तुमच्यात अजून खूप ताकद आहे. कदाचित आज मी तुम्हाला दिसत नसेल, पण योग्य वेळी ती नक्की जाणवेल. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, संकटे का येतात, निराशेवर कशी मात करायची, श्रद्धा आणि प्रयत्न यांचा समतोल कसा साधायचा, आणि स्वामींच्या शिकवणीतून आपल्याला रोजच्या जीवनासाठी कोणते धडे मिळतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण शेवटच्या भागात मी अशी एक गोष्ट सांगणार आहे जी अनेक भक्तांना कठीण काळात धीर देणारी ठरते. चला मन शांत करूया आणि मनापासून 3 वेळा म्हणूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जीवनात संकटे का येतात, स्वामीच्या शिकवणीतून समजून घेऊया. स्वामी भक्तांनो, एक प्रश्न प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतो,
माझ्याच आयुष्यात एवढी संकटे का? प्रश्न गरिबालाही पडतो आणि श्रीमंतालाही, शेतकऱ्याला पडतो, विद्यार्थ्याला पडतो, नोकरी करणाऱ्याला पडतो, व्यवसाय करणाऱ्याला पडतो. पण आपण एक गोष्ट लक्षात घेत नाही. संकट म्हणजे शिक्षा नाही. संकट म्हणजे आयुष्याची परीक्षा असू शकते आणि अनेकदा ती आपल्याला अधिक मजबूत बनवते. जेव्हा लहान मूल चालायला शिकतं तेव्हा ते अनेकदा पडतं, पण आई त्याला पुन्हा उभं करते. जर ते पडण्याच्या भीतीने चालणं सोडलं असतं तर ते कधीच चालायला शिकलं नसतं. आपल्या आयुष्यातही तसंच आहे. अपयश आलं म्हणून प्रयत्न थांबायचे नसतात. आपल्या आयुष्याचंही तसंच आहे. अपयश आलं म्हणून प्रयत्न थांबायचे नसतात. काही वेळा आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप मेहनत करतो, पण अपेक्षित यश मिळत नाही. त्यावेळी मनात राग, दुःख आणि निराशा निर्माण होते. पण अशा वेळी स्वतःला एक प्रश्न विचारा, या अनुभवातून मी काय शिकू शकलो? हा प्रश्न आपला दृष्टिकोन बदलू शकतो. स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला धैर्य, संयम देते. काही वेळा उत्तर लगेच मिळत नाही. काही वेळा परिस्थिती बदलायला वेळ लागतो. म्हणून प्रयत्न सोडायचे नसतात. लक्षात ठेवा, वादळ कायम राहत नाही, रात्र कायम राहत नाही, उन्हाळा कायम राहत नाही, मग दुःखही कायम राहणार नाही. आज तुमच्या आयुष्यात संकटे असतील, पण उद्या त्याच संकटातून तुम्ही अधिक मजबूत बनून बाहेर पडू शकता. म्हणून स्वतःवरचा विश्वास कधीही हरवू नका. स्वामीचं नाव घ्या, मन शांत ठेवा आणि रोज एक छोटं पाऊल पुढे टाका. लहान लहान प्रयत्नच मोठे बदल घडवतात. आणि कदाचित आज तुम्हाला जाणवत नसेल, पण तुमच्या आयुष्यातील हा संघर्ष उद्या तुमची सर्वात मोठी ताकद असेल. चला, मनापासून एकदा पुन्हा म्हणूया, श्री स्वामी समर्थ. पैशाची चिंता, अपयश आणि मनातील भीती. स्वामींचा याबद्दल प्रेरणादायी संदेश. स्वामी भक्तांनो, आजच्या काळात सर्वात मोठी चिंता कोणती असेल तर ती म्हणजे पैशाची चिंता. घर खर्च, मुलांचं शिक्षण, शेती, व्यवसाय, नोकरी, कर्ज, वाढती महागाई या सगळ्यांमुळे अनेकांच्या मनावर मोठा ताण असतो. काही जण दिवसभर कष्ट करतात तरी महिन्याच्या शेवटी हातात फारसं काही राहत नाही. काहींचा व्यवसाय चालत नाही, काहींना नोकरी मिळत नाही, काहींना मिळालेली नोकरी टिकत नाही. अशा वेळी मनात प्रश्न येतो, माझं नशीब इतकं कठीण का? पण स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा महत्त्वाचा आहे, पण तोच संपूर्ण आयुष्य नाही. पैशासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, प्रामाणिक मेहनत करणे आवश्यक आहे, पण पैशाच्या चिंतेमुळे मन शांती गमावणे योग्य नाही.
कारण जेव्हा मन सतत भीतीने भरलेलं असतं तेव्हा योग्य निर्णय घेणं कठीण होतं. म्हणून सर्वप्रथम मन स्थिर करणं आवश्यक आहे. दररोज काही मिनिटे शांत बसा, स्वामीचे नाव घ्या, दिवसातील चांगल्या गोष्टीची आठवण करा आणि पुढचा योग्य प्रयत्न ठरवा. स्वामींची शिकवण आपल्याला सांगते की श्रद्धेबरोबर कर्मही तितकंच महत्त्वाचं आहे. जर परिस्थिती कठीण असेल तर नवे कौशल्य शिका, नवीन संधी शोधा, खर्चाचा विचारपूर्वक वापर करा आणि मदतीची गरज असेल तर विश्वासू माणसांशी बोला. लक्षात ठेवा, अपयश म्हणजे आपण निरुपयोगी आहोत असा अर्थ होत नाही. कधीकधी अपयश आपल्याला वेगळा मार्ग दाखवत असते. काही लोक पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होतात तर काहींना अनेक प्रयत्न करावे लागतात. पण शेवटी यश त्यांनाच मिळतं जे प्रयत्न थांबवत नाहीत. म्हणून स्वतःची तुलना इतरांशी करू नका. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. आज तुमचा वेग कमी असेल पण तुम्ही योग्य दिशेने चालत आहात तर तेही महत्त्वाचं आहे. स्वामी भक्तांनो, भीती आली तर पडून जाऊ नका. तिच्याकडे शांतपणे पहा आणि स्वतःला विचारा, आज मी एक छोटं चांगलं पाऊल कोणतं उचलू शकतो. अनेक मोठे बदल अशा छोट्या पावलांपासून सुरू होतात. श्रद्धा मनाला आधार देते, प्रयत्न आयुष्यात बदलतात आणि संयम योग्य वेळ येईपर्यंत आपल्याला टिकवून ठेवते. म्हणून आज पुन्हा एकदा मनापासून म्हणूया, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज आपल्या सर्वांना योग्य विचार, धैर्य आणि प्रामाणिक प्रयत्न करण्याची शक्ती देवो. श्री स्वामी समर्थ. लोक काय म्हणतील, टीका, अपमान आणि एकटेपणावर मात कशी करावी याबद्दल स्वामींचा संदेश ऐका. स्वामी भक्तांनो, जीवनात पैशापेक्षा जास्त त्रास कधी कधी लोकांच्या बोलण्यामुळे होतो. काही लोक आपल्या अपयशावर हसतात, काही म्हणतात तुझ्याकडून काहीच होणार नाही, काही सतत चुका काढतात. आणि काही जण फक्त निराश करण्यासाठीच बोलतात. अशा वेळी मन खचणं स्वाभाविक आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याचा निर्णय लोकांच्या शब्दांनी नाही तर तुमच्या कृतीने ठरतो. जगात असा एकही माणूस नाही ज्यांच्यावर कधी टीका झाली नाही. जे काही वेगळं करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर टीका होणं हे नवीन नाही. म्हणून टीकेला घाबरू नका. जर टीकेत तथ्य असेल तर त्यातून शिका आणि ती फक्त निराश करण्यासाठी असेल तर ती मनावर घेऊ नका. स्वामी भक्तांनो, एकटेपणाही अनेकांना खूप त्रास देतो. आजच्या काळात हजारो लोकांशी संपर्क असला तरी मन मोकळं करायला एखादी विश्वासू व्यक्ती नसते. अशा वेळी स्वतःला पूर्णपणे एकटं समजू नका. कुटुंबातील एखाद्या विश्वासू व्यक्तीशी बोला. मित्राशी किंवा त्यांच्यावर विश्वास आहे अशा व्यक्तींचे मन मोकळं करा. मनातील दुःख कायम दाबून ठेवण्यापेक्षा ते व्यक्त करणं अधिक
ठरू शकतं. आणि जर बोलायला कोणी नसेल तर शांतपणे प्रार्थना करा, नामस्मरण करा, आपल्या भावना लिहून ठेवा आणि मन शांत करणारी एखादी चांगली सवय लावा. स्वामीच्या शिकवणीतून आपल्याला धैर्य, संयम आणि योग्य कृतीचा मार्ग दिसतो. लक्षात ठेवा, तुमची किंमत इतरांच्या मनावर अवलंबून नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही गुण असतात. ते शोधा, त्यावर काम करा आणि स्वतःची काळजी, स्वतःशी तुलना करा. आजकालपेक्षा थोडं चांगलं व्हायला प्रयत्न करा. यश एका दिवसात मिळत नसते. रोज केल्याने छोटे प्रयत्न एक दिवस मोठा बदल घडवतात. म्हणून लोकांच्या शब्दांपेक्षा स्वतःच्या ध्येयावर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि प्रयत्न सतत करत राहा. आणि कोणत्याही परिस्थितीत आशा सोडू नका. चला पुन्हा एकदा मनापासून म्हणूया, श्री स्वामी समर्थ. कर्म, श्रद्धा आणि संयम जीवन बदलणारे 3 आधार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आपण अनेकदा म्हणतो, माझी स्वामीवर खूप श्रद्धा आहे. ही भावना खूप मौल्यवान आहे. पण श्रद्धेचा अर्थ नेमका काय? श्रद्धा म्हणजे फक्त मंदिरात जाऊन नमस्कार करणे, दिवा लावणे किंवा नामस्मरण करणे एवढ्यावरच थांबत नाही. श्रद्धा म्हणजे संकटाच्या काळातही मनात आशा जिवंत ठेवणे आणि योग्य मार्गाने प्रयत्न करत राहणे. समजा एखादा शेतकरी उत्तम बियाणे विकत घेतो, पण ते शेतात पेरतच नाही, फक्त देवाला प्रार्थना करत राहतो की भरघोस पीक यावं. ते शक्य होईल का? नाही. कारण की प्रार्थनेसोबत कर्मही आवश्यक आहे. त्याचप्रमाणे एखादा विद्यार्थी अभ्यास न करता फक्त चांगल्या निकालासाठी प्रार्थना करीत राहिला तर त्याला अपेक्षित यश मिळेल का? नाही. याचा अर्थ प्रार्थना निरर्थक आहे असा नाही. प्रार्थना मनाला धैर्य, शांतता आणि योग्य विचार देते. म्हणून त्या बळावर आपण कृतीही केली पाहिजे. स्वामी भक्तांनो, जीवनात अनेक वेळा असे प्रसंग येतात की आपण खूप प्रयत्न करतो तरी यश उशिरा मिळते. अशा वेळी संयमाने खरी परीक्षा असते. आजच्या जगात प्रत्येकाला सर्व काही लगेच हवं असतं, पण निसर्ग आपल्याला वेगवेगळा धडा शिकवतो. बी पेरल्यावर दुसऱ्या दिवशी झाड उगवत नाही. त्याला वेळ द्यावा लागतो, पाणी द्यावं लागतं, काळजी घ्यावी लागते, त्यानंतर फळ मिळतं. आपल्या आयुष्याचंही तसंच आहे. काही प्रयत्नाने परिणाम लगेच दिसतात, काहींचे परिणाम महिन्यांनी किंवा वर्षांनी दिसू लागतात. म्हणून प्रयत्न सुरू ठेवले आणि योग्य वेळी फळ मिळेल यावर विश्वास ठेवणे महत्त्वाचं आहे. आणखी एक गोष्ट, आपण अनेकदा दुसऱ्यांच्या यशाशी स्वतःची तुलना करतो, पण प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो. कोणाचा मार्ग लहान असतो,
कोणाचा मोठा असतो, कोणाला यश लवकर मिळतं, कोणाला उशिरा मिळतं. पण याचा अर्थ उशिरा यश मिळणारी व्यक्ती कमी आहे असा होत नाही. स्वामी भक्तांनो, आज तुम्ही जेथे आहात तिथून एक पाऊल पुढे टाका. कालपेक्षा आज थोडं चांगलं करा आणि आजपेक्षा उद्या अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करा. लहान प्रयत्न एक दिवस मोठं यश घडवतात. म्हणून श्रद्धा ठेवा, प्रामाणिक कर्म करा, संयम बाळगा आणि कोणत्याही अडचणीत आशा सोडू नका. स्वामीचं नाव मनात ठेवा, पण हातातील कामही प्रामाणिकपणे करत राहा. हीच जीवनाला पुढे नेणारी खरी वाट आहे. चला शेवटी सर्वजण मनापासून म्हणूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आशा कधीच सोडू नका. प्रत्येक रात्रीनंतर पहाट येतेच. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आयुष्यात काही क्षण असे येतात की मन पूर्णपणे थकून जातं. सर्व बाजूंनी अडचणी असतात. कष्ट करूनही अपेक्षित फळ मिळत नाही. तेव्हा मन विचारतं, आता पुढे काय? अशा वेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, आजची परिस्थिती कायमची नसते. जीवन सतत बदलत असतं. जसा उन्हाळा संपून पावसाळा येतो, पावसाळ्यानंतर हिवाळा येतो, तसा सुख आणि दुःख याचं चक्रही चालूच असतं. आज जर तुमच्या आयुष्यात अंधार असेल तर त्याचा अर्थ प्रकाश कधीच येणार नाही असा होत नाही. कदाचित तुम्ही खूप दिवसापासून संघर्ष करत असाल. कदाचित अनेक वेळा अपयश आलं असेल. कदाचित लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नसेल. पण तुम्ही स्वतःवरचा विश्वास गमावू नका. स्वामी भक्तांनो, मोठं झाड एका दिवसात तयार होत नाही. मोठं यशही एका दिवसात मिळत नाही. संयम, सातत्य आणि योग्य प्रयत्न यामुळे मोठे बदल घडतात. आज तुम्ही करत असलेला प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न उद्याच्या यशाचा पाया असू शकतो. म्हणून तुमचं काम म्हणजे योग्य दिशेने चालत राहणे होय. परिणामाची घाई करू नका. तुम्ही किती वेगाने चालत आहात यापेक्षा योग्य दिशेने चालत आहात का, हे अधिक महत्त्वाचं आहे. कधीकधी आपण स्वतःलाच कमी लेखतो. माझ्याकडूनही काहीच होणार नाही, मी इतरांसारखा नाही, माझं नशीबच खराब आहे, असे विचार मनात आले तर त्यांना सत्य समजू नका. ते फक्त त्या क्षणाचे विचार असतात. विचार बदलू शकतात, परिस्थिती बदलू शकते आणि तुमचं आयुष्यही बदलू शकते. म्हणून स्वतःशी प्रेमाने बोला. स्वतःचा अपमान करू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. स्वामीच्या चरणी प्रार्थना करा आणि रोज एक छोटा चांगला प्रयत्न करत राहा. लक्षात ठेवा, आशा जिवंत असेल तर मार्ग सापडण्याची शक्यता नेहमीच जिवंत असते. चला शेवटी सर्वजण मनापासून प्रार्थना म्हणूया. हे स्वामी समर्थ, आम्हाला संकटापासून पडून जाण्याची नव्हे तर त्यांना धैर्याने सामोरे जाण्याची शक्ती दे. आमच्या मनात श्रद्धा, संयम आणि योग्य विचार कायम ठेव. आम्हाला प्रामाणिक कर्म
करण्याची प्रेरणा द्या आणि प्रत्येक दिवस नव्या आशेने जगण्यासाठी दे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. संकट आपल्याला मोडण्यासाठी नाही, घडवण्यासाठी येतात. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, थोडा वेळ डोळे बंद करा आणि तुमच्या आयुष्याचा विचार करा. गेल्या काही वर्षात तुम्ही किती संकट पाहिली, किती वेळा मन खचलं, किती वेळा वाटलं की आता काहीच होणार नाही. पण एक गोष्ट लक्षात आली का? त्या प्रत्येक कठीण प्रसंगानंतर तुम्ही आजही उभे आहात. याचा अर्थ काय? याचा अर्थ तुमच्यात संकटापेक्षा मोठी ताकद आहे. अनेक वेळा आपण संकटाला श्राप समजतो, पण काही वर्षांनी मागे वळून पाहिलं तर कळतं की त्या संकटाने आपल्याला खूप काही शिकवलं. त्याने आपल्याला संयम शिकवला, लोकांची ओळख करून दिली, स्वतःची ताकद दाखवली आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. स्वामी भक्तांनो, सोनं जेव्हा अग्नीत तापतं तेव्हाच अधिक शुद्ध होतं. तसंच माणूसही संकटामधून अधिक मजबूत बनू शकतो. याचा अर्थ संकट मागावी असा नाही, पण संकट आली तर त्यांच्यासमोर हार मानू नये. स्वतःला रोज आठवण करून द्या, आज मी कालपेक्षा थोडा अधिक धैर्यवान आहे. आज मी पुन्हा एक प्रयत्न करणार आहे. आज मी आशा सोडणार नाही. हे छोटे विचार मनाला उभारी देतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्या आसपास एखादी व्यक्ती निराश असेल तर तिची थट्टा करू नका. तिला धीर द्या, तिचं ऐका. कधी कधी एखाद्याला दिलेला प्रेमाचा एक शब्दही त्याच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकतो. म्हणून आपण फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठीही आशेचा किरण बनूया. स्वामी भक्तांनो, आपण भविष्यात काय होईल हे पूर्णपणे सांगू शकत नाही, पण आज आपलं कसं वागायचं, कसा विचार करायचा आणि कोणते प्रयत्न करायचे हे आपल्या हातात नक्की आहे. म्हणून आजचा दिवस निराशेत वाया न घालवू नका. तो श्रद्धा, प्रामाणिकपणा आणि चांगल्या कर्मांनी भरून टाका. विश्वास ठेवा. प्रत्येक छोटे चांगलं पाऊल तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या जवळ घेऊन जात असेल. चला शेवटी सर्वजण मनापासून म्हणूया, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी रोज कोणत्या चांगल्या सवयी अंगीकाराव्यात? श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आपण अनेकदा विचार करतो की माझ्या आयुष्यात मोठा बदल कधी होईल, पण खरंच सांगायचं तर मोठे बदल एका मिनिटात, एका दिवसात होत नाहीत. ते रोजच्या छोट्या चांगल्या सवयीमधून घडतात. आज आपण अशाच काही सवयीबद्दल बोलणार आहोत. एक, दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करा. सकाळी उठल्यावर 2 मिनिटे शांत बसा. मनात म्हणा, स्वामी, आजचा दिवस दिल्याबद्दल तुमचे आभार.
ही छोटी सवय मनाला सकारात्मकतेची दिवसाची सुरुवात करून देते. काही मिनिटे नामस्मरण, दररोज काही वेळ मन शांत करून स्वामींचे नामस्मरण करा. यामुळे प्रत्येक समस्या नाहीशी होईल असे नाही, पण मन स्थिर आणि शांत राहण्यास मदत होईल. प्रामाणिकपणे आपले काम करा. तुम्ही शेतकरी असाल, विद्यार्थी असाल, कर्मचारी, व्यापारी किंवा गृहिणी, कोणतेही काम असो हे प्रामाणिकपणे करा. आपल्या हातातील कर्म चांगले ठेवा, तर त्याचा परिणामही हळूहळू दिसू लागतो. रागावर नियंत्रण ठेवा. रागाच्या भरात घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरू शकतात. राग आला तर काही क्षण शांत राहा, खोल श्वास घ्या, विचार करून बोला. तुलना टाळा. आज सोशल मीडियावर इतरांचे यश दिसते, पण त्यांचा संपूर्ण प्रवास दिसत नाही. म्हणून स्वतःची तुलना इतरांशी न करता कालच्या स्वतःशी करा. मदतीचा हात पुढे करा. एखाद्याला चांगला शब्द द्या. गरजूंना शक्य तेवढी मदत करा. हसू द्या, आदराने वागा. चांगलेपणा अनेकदा परत आपल्याकडेच येतो. आशा कधीही सोडू नका. जरी परिस्थिती कठीण असली तरीही मनात एक छोटी गोष्ट, आशा जिवंत ठेवा. कारण आशा असेल तर प्रयत्न सुरू राहतात आणि प्रयत्न सुरू राहिले तर बदलाची शक्यता कायम राहते. स्वामी भक्तांनो, जीवन परिपूर्ण नसतं. कधी आनंद, कधी दुःख, कधी यश, कधी अपयश, हे सगळं जीवनाचा भाग आहे. पण प्रत्येक परिस्थितीत आपण स्वभाव, आपली श्रद्धा आणि आपले कर्म चांगले ठेवण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. हीच खरी साधना आहे. चला, आजपासून एक संकल्प करूया. रोज एक चांगलं काम करूया. रोज एक सकारात्मक विचार मनात ठेवायचा आणि रोज श्रद्धा व प्रामाणिक प्रयत्न याची साथ सोडायची नाही. मनापासून म्हणूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आयुष्य संपवण्याचा नाही, नव्याने उभं करण्याचा विचार करा. हा खूप महत्त्वाचा संदेश आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, या व्हिडिओचा शेवट जवळजवळ आलेला आहे. पण आज मी प्रत्येक भक्ताला मनापासून एक गोष्ट सांगू इच्छितो. कधी कधी आयुष्यात असा क्षण येतो की मन पूर्णपणे थकून जातं. काहीच मार्ग दिसत नाही. अपयश, आर्थिक अडचणी, नात्यातील ताण किंवा एकटेपणा यामुळे सर्व काही संपल्यासारखं वाटू शकतं. अशा वेळी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. एक कठीण दिवस म्हणजे संपूर्ण आयुष्य नाही. आज जी समस्या मोठी वाटते ती काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी वेगळ्या नजरेने दिसू शकते. म्हणून कोणत्याही एका क्षणातील निराशेवर आयुष्याचा निर्णय घेऊ नका. तुमचं जीवन अमूल्य आहे. तुमच्या कुटुंबासाठी, मित्रासाठी आणि तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांसाठी तुमचं अस्तित्व महत्त्वाचं आहे. जर कधी मन खूपच खचलं असेल
तर ते मनात दाबून ठेवू नका. एखाद्या विश्वासू व्यक्तीशी बोला. कुटुंबातील सदस्य, मित्र आणि ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे अशा व्यक्तीशी तुमच्या भावना मन मोकळ्याने पणाने व्यक्त करा. मदत मागणं ही कमजोरी नाही, ते धैर्याचं लक्षण आहे. स्वामी भक्तांनो, श्रद्धा आपल्याला आशा देते, प्रयत्न आपल्याला पुढे नेतात आणि माणसामधील आधार आपल्याला कठीण काळातून बाहेर पडण्याला मदत करते. म्हणून स्वतःला कधी एकटं समजू नका. तुमच्या जीवनाचा अर्थ आहे. आज कदाचित तुम्हाला जे स्पष्ट दिसतं नसेल याचा अर्थ तो नाहीच असा की होणार नाही. स्वामीचं नाव घ्या, मन शांत करा आणि उद्याचा दिवस पुन्हा एकदा आशेने सुरू करा. कदाचित पुढचं एक छोटं पाऊलच तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवेल. चला मनापासून प्रार्थना करूया. हे स्वामी समर्थ, ज्याच्या मनात दुःख, भीती किंवा निराशा आहे त्यांना धैर्य द्या, योग्य मार्ग दाखवा, योग्य माणसं भेटू द्या आणि प्रत्येकाला नव्या आशेने जगण्याची शक्ती द्या. श्री स्वामी समर्थ. आता अंतिम संदेश, श्रद्धा, धैर्य आणि नव्या सुरुवातीची प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज आपण या संपूर्ण प्रवासात एक गोष्ट पुन्हा पुन्हा समजून घेतली. जीवनात संकटे येतात, अपयश येतं, लोक टीका करतात, पैशाची चिंता असते, कधी कधी मनही खूप असतं. पण या सगळ्यांपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे आपण पुन्हा उभं राहू शकतो. श्रद्धा म्हणजे फक्त देवाकडे काही मागणं नाही, श्रद्धा म्हणजे अडचणीच्या काळातही चांगुलपणा, संयम, प्रामाणिकपणा सोडू नये. स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ संपत आहे, पण येथून पुढे एक नवी सुरुवात व्हावी हीच इच्छा. आजपासून एक छोटा संकल्प करूया. दररोज सकाळी उठल्यावर स्वामींचं नामस्मरण करूया. आई वडिलांचा आदर करूया. कोणालाही जाणीवपूर्वक दुःख होणार नाही. आपल्या कामात प्रामाणिक राहूया. रोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करू आणि कितीही संकट आले तरी आशा सोडणार नाही. लक्षात ठेवा, अंधार कायम राहत नाही, वादळही कायम राहत नाही. दुःख कायम राहत नाही, पण चांगली कर्म, श्रद्धा, धैर्य याचा प्रकाश कायम मार्ग दाखवत राहतो. जर आजचा संदेश तुम्हाला स्पर्श करून गेला असेल तर तो फक्त स्वतःपुरती ठेवू नका. हा संदेश तुमच्या कुटुंबातील, मित्रांमधील आणि इतर स्वामी भक्तापर्यंत पोहोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या निराश व्यक्तीला धीर मिळेल. तुमचे विचार, अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमच्या आयुष्यात श्रद्धेने, धैर्याने आणि प्रामाणिक प्रयत्नांनी कोणता सकारात्मक बदल घडला हे इतर भक्तांनाही प्रेरणा देऊ शकते. जर तुम्हाला असेच स्वामी समर्थांचे विचार, भक्तिमय संदेश आणि प्रेरणादायी व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या या चॅनलला नक्की साथ द्या. हे स्वामी समर्थ आमच्या मनातील
भीती दूर करा. योग्य विचार, योग्य मार्ग आणि योग्य कर्म करण्याची बुद्धी द्या. आमच्या कुटुंबावर कृपा ठेवा. संकटांना सामोरे जाण्याचं धैर्य द्या आणि प्रत्येकाच्या जीवनात शांतता, समाधान आणि आशेचा प्रकाश निर्माण करा. धन्यवाद स्वामी भक्तांनो. पुन्हा भेटू एका नव्या भक्तिमय आणि प्रेरणादायी संदेशासह. श्री स्वामी समर्थ.